नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMER स्टाफ नर्स पदाकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कास्ट वाईज होणार आहे, कॅटेगरीनुसार होणार आहे आणि तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जो काही अधिपरिचारिका या अर्थात स्टाफ नर्स पदाकरिता जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे कॅटेगरीनुसार, ठीक आहे। आता जे ओपन खुला वर्ग आहे त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता। आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जे डॉक्युमेंट अनिवार्य आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, जर तुमच्यापैकी त्या लिस्टमध्ये मी जे डॉक्युमेंट सांगणार आहे त्यापैकी नसेल तर लवकरात लवकर तातडीने तुम्ही काय करायचं आहे, डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी काही अडचण येणार नाही। सो विद्यार्थी मित्रांनो, पहा, जे वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय आणि संशोधन यांच्या अंतर्गत जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या संदर्भात हे वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे। अधिपरिचारिका अर्थात स्टाफ नर्स ठिकाण पहा विद्यार्थी मित्रांनो, RA पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय वरळी मुंबई या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। अर्थात या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर गेल्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जी कॅटेगरीनुसार लिस्ट दिलेली आहे ते ठिकाण जे आहे ते वेगवेगळे देण्यात आलेले आहे, ठीक आहे। त्यामुळे ठिकाण तुम्ही कन्फ्यूज करून घ्यायचं नाही की हा ठिकाण या ठिकाणी आहे। त्यामुळे तुम्हाला प्रॉपर जो लोकेशन आहे ते गुगल मॅप, जर माहिती नसेल तर गुगल मॅप सर्च करायचं आहे, त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे, ठीक आहे। सो पहा, ठिकाण लक्षात ठेवायचं आहे RA पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय वरळी मुंबई या ठिकाणी। वेळ या ठिकाणी दिलेला आहे सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत, ठीक आहे। आता ओपनसाठी मी सांगत आहे, खुला प्रवर्गासाठी यामध्ये खुला प्रवर्ग आता गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे की नाही, त्यानुसार तुमचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे, ठीक आहे। तर प्रवर्ग या ठिकाणी पहा, खुला वर्ग म्हणजेच ओपन या ठिकाणी गुणवत्ता यादी क्रमांक देण्यात आलेला आहे 1 ते 180, म्हणजे जेवढे काही त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये 1 ते 180 मध्ये जो काही ओपन कॅन्डिडेट आहेत त्यांना बोलावण्यात आलेला आहे। दिनांक वार पहा या ठिकाणी शनिवार आहे, दिनांक 21/10/2023 म्हणजे 21 ऑक्टोबर 2023 रोजी तुम्हाला बोलावण्यात आलेलं आहे, ठीक आहे। 1 ते 180 आणि 181 ते 355 एवढ्या उमेदवारांना काय केलेलं आहे, दिनांक 21 ऑक्टोबर रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेलं आहे। आणि सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत असणार आहे पहिलं सेशन आणि 1 ते 180 पर्यंत सकाळी 10 ते 1 पर्यंत आणि 181 ते 355 उमेदवारांचे दुपारच्या सत्रामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे 1:30च्या नंतर। जोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे, ठीक आहे। सो ठिकाण लक्षात ठेवायचं आहे, ठिकाण जो आहे तो RA पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय वरळी मुंबई या ठिकाणी असणार आहे। सो पहा विद्यार्थी मित्रांनो, खुल्या वर्गासाठी नेक्स्ट डेट जी आहे ते 356 ते 535 चा गुणवत्ता यादी क्रमांक आहे। 356 ते 535 पर्यंतचे जेवढे उमेदवार आहे, तसंच 536 ते 710 पर्यंतचे जेवढे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना दिनांक 23/10/2023 रोजी काय केलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेलं आहे। वेळ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत आणि दुपारच्या सत्रामध्ये 1:30च्या नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल की सर, जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली होती त्यामध्ये तुम्ही सर्वांनीच पाहिलेलं आहे की तुमच्या नावाच्या पुढे तुम्ही किती मार्क्स ऑब्टेन केलेले आहेत आणि त्यानंतर रिमार्क असा ऑप्शन होता, ठीक आहे। रिमार्क
हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. रिमार्क. आता काही विद्यार्थ्यांचे कमेंट्समध्ये त्यांची प्रतिक्रिया आहे की सर जो काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली होती त्यामध्ये माझं नाव होतं आणि रिमार्कमध्ये सुद्धा त्या ठिकाणी रिमार्क देण्यात आलेलं होतं कॅटेगरीनुसार. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं जर हायेस्ट स्कोर असेल आणि ओपनमध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर त्या ठिकाणी रिमार्क आलेला होता ओपनमध्ये किंवा OBCमध्ये किंवा अदर कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. सो त्यानुसार बरेचशा विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स होते की माझं नाव आलेलं होतं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये, पण आता फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव नाही. ठीक आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव नाही. सो विद्यार्थी मित्रांनो पहा, जी काही फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केलेली आहे त्यानुसारच आपल्याला DV बोलावण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो हे जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती ती काही फायनल नसल्यामुळे काय आहे, फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं या ठिकाणी नॉर्मलायझेशन पद्धतीने जी काही अपडेट आलेली आहे त्यानुसारच तुम्हाला पुढील प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. ठीक आहे. सो बघा या ठिकाणी जर आपण नेक्स्ट डेटचा विचार केला तर 23 तारखेला तुमचं व्हेरिफिकेशन आहे, नंतर 24 तारखेला नाही. ठीक आहे. 25 तारखेला आहे. ठीक आहे. बुधवार 25 तारखेला खुला वर्ग या ठिकाणी गुणवत्ता यादी क्रमांक आहे 711 ते 832. ठीक आहे. 711 ते 832 बुधवार 25 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. नंतर खुला प्रवर्गातून महिला उमेदवारांसाठी पहा या ठिकाणी 833 गुणवत्ता यादी क्रमांक ते 1315 गुणवत्ता यादी क्रमांक एवढ्या जे कॅन्डिडेट आहेत या रेंजमध्ये 333 ते 1315 मधील महिला खुला वर्गामधील उमेदवार दिनांक 25/10/2023 वार बुधवार दुपारी 1:30च्या नंतर म्हणजे दुपारच्या सेशनमध्ये त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट डे जर पाहिलं तर 26 तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तसंच 27 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. नंतर 28 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड करतो. त्या लिंकवरती तुम्हाला जाऊन डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता. अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करून देखील तुम्ही ही डिटेल माहिती पाहू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, खुला वर्गामधून खेळाडू जर कॅन्डिडेट असेल, माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल आणि अंशकालीन पदवीधर उमेदवार असतील त्यांच्यासाठी पहा या ठिकाणी वेळ जो आहे, डेट जो आहे तो 28/10/2023 पासून तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. जे स्पोर्ट्स कॅन्डिडेट आहेत, एक्स सर्व्हिसमन आहे, तसंच अर्थक्वेक जे भूकंपग्रस्त आहे किंवा प्रकल्पग्रस्त आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा अंशकालीन पदवीधर, पार्ट टाईम ग्रॅज्युएटेड कॅन्डिडेट त्यांचं व्हेरिफिकेशन कधी आहे, दिनांक 28/10/2023 28 ऑक्टोबर ला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. वेळ आणि ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कुठलंही कन्फ्युजन न करता तुम्हाला या प्रक्रियेला समोर जावं लागणार आहे. तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यामुळे तुमचं मनापूर्वक अभिनंदन. आता आपण पाहूयात की तुमच्याजवळ डॉक्युमेंट कोणते कोणते अनिवार्य आहे त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. त्यामुळे पहा या ठिकाणी मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे, ते डिटेल पाहूयात, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. ठीक आहे. सो पहा, जे सर्टिफिकेट अनिवार्य आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. सो नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी आवश्यकच आहे. त्यामध्ये व्हॅलिड पासपोर्ट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट स्टॅटिंग नॅशनॅलिटी ॲज अ इंडियन. ओके, म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेटवर जर नसेल तर तुम्हाला व्हॅलिड पासपोर्ट साईज पासपोर्ट असणं आवश्यक आहे. तसंच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे, ज्यावरती तुमचं नॅशनॅलिटी म्हणजे ज्या राष्ट्रीयत्व असण्याचं जे प्रमाण आहे किंवा मुद्दा आहे तो असायला या ठिकाणी आवश्यक आहे. ठीक आहे, ॲज अ इंडियन. ओके. सो नेक्स्ट पाहिलं तर पहा, डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे. नंतर SSC पासिंग सर्टिफिकेट स्टेट लेवलचं सर्टिफिकेट तुमचं असणं आवश्यक आहे, स्टेट बोर्डचं. नंतर आहे बर्थ सर्टिफिकेट ॲज अ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. ओके, जे काही आपलं काय म्हणतो त्याला सनद असते 10वीची. ठीक आहे, त्यावरती प्रूफ असतं तुमचं, जे जन्मतारीख वगैरे सगळं. ठीक आहे, तो प्रूफ देखील त्या ठिकाणी आवश्यक आहे.
नंतर आहे तुमचं HSC डिप्लोमा, तसंच पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन असणारं सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट, HSC SSC सर्टिफिकेट ॲज पर मिनिमम एलिजिबिलिटी अप्लाइड पोस्ट. ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे त्या पोस्टसाठी जो क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे त्या पोस्टनुसार तुमचं क्वालिफिकेशननुसार तुमचे सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे. नेक्स्ट जर पाहिलं तर पहा, फॉर रिक्रुटमेंट ऑल मार्कशीट, जेवढे काही मार्कशीट आहे तुमचे रिक्रुटमेंट प्रोसेसचे तेवढे सर्व मार्कशीट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे फॉर व्हेरिफिकेशन. नंतर आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लायसन रिसिप्ट विथ रिसेंट रिन्युअल डेट ऑफ रेस्पेक्टिव्ह काउन्सिल. ओके, तुमचं जे काही डिप्लोमावर असेल, जो काही स्टाफ नर्सचं जे काही सर्टिफिकेट असतील आणि जे काउन्सिलला तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट असणार आहे. ओके, सो ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करतेवेळी तुम्हाला सादर करावं लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता हा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जर तुम्हाला पाहायचा असेल तर ब्राउचरमध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करा, त्यावरती तुम्हाला इन्फॉर्मेशन जी काही सुरुवातीला देण्यात आलेली होती DMARची जी PDF आहे त्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला भेटणार आहे. एक मेडिकल सर्टिफिकेट आहे, त्यावरती तुमचं नाव, तुमचं ज्या पदाकरिता सिलेक्शन झालेलं आहे ते त्या ठिकाणी लिहून जे अधिकृत अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडून जे शिक्का किंवा सही वगैरे त्यांचं लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, ते देतात मेडिकल सर्टिफिकेट. जर तुमच्याकडे नसेल तर हा सर्टिफिकेट, विद्यार्थी मित्रांनो, तहसील अतिशय महत्त्वाची आहे. तहसीलवरती तुम्ही जरी गेलात तर झेरॉक्स सेंटरवरती तुम्हाला हा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट द्या जरी म्हणलं तर तुम्हाला झेरॉक्स त्या ठिकाणी भेटेल आणि तो त्या झेरॉक्सवरती तुम्हाला डिटेल माहिती भरायची आहे किंवा तो फॉर्मॅट त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही या PDF मधून काय करायचं आहे, तो फॉर्मॅट देऊन त्याची झेरॉक्स करून घ्या आणि त्या झेरॉक्सचं तुम्हाला पूर्ण म्हणजे ते माहिती जी आहे ती भरून सेल्फ अटेस्टेड आणि ज्या अधिकृत अधिकाऱ्याची तुम्ही हे घेणार आहे किंवा सही वगैरे ऑथेंटिक माहितीसाठी तर त्यांचं प्रूफ त्या ठिकाणी जोडून तुम्ही सादर करायचं आहे. नेक्स्ट आहे बघा, कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन क्लेम. ओके, सो जे काही संविधानिक प्रक्रियेनुसार जे आरक्षण भेटलेलं आहे त्यानुसार ते डॉक्युमेंट कोणते अनिवार्य आहे, जसं की कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, तसंच नॉन क्रिमिलेअर आहे. आता नॉन क्रिमिलेअर कोणाला आवश्यक आहे, VJ कॅटेगरीसाठी आहे, NT-B साठी, NT-C साठी, NT-D साठी, OBC SBC या प्रवर्गातील उमेदवाराला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक आहे. ओके, जर तुमच्याकडे क्रिमिनल सर्टिफिकेट अद्यावत नसेल किंवा व्हॅलिड नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. लवकरात लवकर महा-ई-सेवा केंद्र याला व्हिजिट करायचं आणि तातडीने काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता फॉर वुमेन क्लेमिंग 30% वुमन रिझर्वेशन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट शुड बी व्हॅलिड अप टू डेट 31/3/2023. ओके, ज्या महिला उमेदवार आहेत ज्यांना 30% आरक्षण आहे किंवा भेटलेलं आहे, त्या 30% संविधानिक आरक्षणानुसार त्यांना नॉन क्रिमिनल या ठिकाणी व्हॅलिड डेट देण्यात आलेली आहे. 31/3/2024 पर्यंत तुमचं नॉन क्रिमिनल व्हॅलिड असणं आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा या ठिकाणी एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS कॅटेगरी इश्यू बाय अप्रोप्रिएट अथॉरिटी. म्हणजे तुम्ही जर EWS मध्ये असाल तर तुम्हाला EWSचं सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ठीक आहे. झाला मुद्दा क्लिअर. आता नेक्स्ट पहा पॅरलल रिझर्वेशन. ठीक आहे. पॅरलल रिझर्वेशननुसार जर आपण पाहिलं PWD कॅन्डिडेट असेल, PT असेल, EQA म्हणजेच अर्थक्वेक अफेक्टेड सर्टिफिकेट असेल, तसंच स्पोर्ट्स पर्सन असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन ऑर्फन असतील तर त्यांना हे सर्व डॉक्युमेंट काय आहेत, जे काही अथॉरिटी आहे त्यांच्याकडून इश्यू केलेले असायला हवं आणि ते ऑथेंटिक सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी दाखल करावं लागणार आहे फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. नेक्स्ट पहा सर्टिफिकेट फॉर वर्ड ऑफ फार्मर हू कमिटेड सुसाईड इफ ॲप्लिकेबल. जर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असाल तर तुम्हाला तो सर्टिफिकेट आत्महत्याग्रस्त वडिलांचे मुलं किंवा त्यांचा सर्टिफिकेट जो आहे तो तुम्हाला दाखल करावा लागणार आहे जर तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर. ठीक आहे.
नेक्स्ट जर पाहिलं तर पहा, फॉर इन सर्व्हिस कॅन्डिडेट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉर अ रेस्पेक्टिव्ह अथॉरिटी. ओके, हा मुद्दा या ठिकाणी नाही, पण ज्यांना लागू होतो त्यांनी तो दाखल करायचा आहे. नेक्स्ट आहे पहा, सर्टिफिकेट फॉर अ फ्रीडम फायटर टू क्लेम एज रिलॅक्सेशन फॉर अ वॉर्ड नॉमिनेटेड बाय फ्रीडम फायटर. जे काही स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना स्वातंत्र्य सैनिक किंवा माजी सैनिक आहेत त्यांना एज रिलॅक्सेशनचं जर आहे सर्टिफिकेट, त्यांना जर एज रिलॅक्सेशन हवं असेल तर त्यांनी हा सर्टिफिकेट काय आहे त्या ठिकाणी दाखल करावं लागणार आहे फॉर क्लेमिंग एज रिलॅक्सेशन. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचे मुद्दे होते जे डॉक्युमेंट संदर्भात लागणार आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणखीन एक मुद्दा जो म्हणजे लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र, हा देखील त्या तुम्हाला सादर करावं लागणार आहे. आता हा लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र जे वैवाहिक आहेत त्यांना लागू आहे आणि जे नाहीत त्यांनाही लागू आहे. काही हरकत नाही, जर तुम्हाला लागू नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, एखादे ॲडिशनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी जर मागितलेच तर अडचण यायला नको, त्यामुळे काय करायचं आहे, काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे कुठं भेटणार तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाजवळ तुम्ही काय करायचं आहे, एखादं वकील गाठायचं आहे. त्या ठिकाणी नोटरी ज्या ठिकाणी करतात, ठीक आहे, नोटरी ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे आणि तेथून 100 रुपयाचं बॉन्ड घ्यायचं आहे. किती? 100 रुपयाचं बॉन्ड, 100 रुपयाचं बॉन्ड पेपर घ्यायचं आहे आणि त्यावरती लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र तो फॉर्मॅट टाईप करून त्यावरती तुमचं नाव, जर वैवाहिक असेल तर तुमचं नाव, तुमच्या पतीचं नाव आणि तुमच्या पाल्यांचे नाव, म्हणजे किती पाल्य आहेत, म्हणजे 2 त्या ठिकाणी अनिवार्य आहे असं त्या फॉर्मॅटमध्ये आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी डिटेल माहिती भरून तुम्हाला नोटरी 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती करून हे डॉक्युमेंट अद्ययावत करून घ्यायचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंटविषयी तुमचे डाऊट क्लिअर झालेले असेल आणि हे PDF जो आहे तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन सुद्धा चेक करून घेऊ शकता. आणि मी जे हे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत त्या डॉक्युमेंटचं तुम्हाला काय करायचं आहे, फोटोकॉपी, ओरिजिनल तर तुमच्याजवळ ठेवाच, परंतु एक फोटोकॉपी ठेवायचं आहे, झेरॉक्स काढून ठेवायचं आहे, त्याचं बंच करायचं आहे आणि त्यावरती सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही जो अर्ज भरताना जी प्रिंटआउट घेतलेली आहे तो देखील तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे. सो हे अत्यंत महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच महत्त्वाचे अपडेट घेऊन मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.